मी निवृत्ती साहेबराव पगार. हे पावसाळ्यामध्ये रोप टाकलेलं आहे तुमची इथं ही जी काही लागवड आहे आता ही लागवड साधारणतः 15 सप्टेंबर ते 20 सप्टेंबरच्या दरम्यान ही रोपाची पुनर्लागवड होऊन जाईल. रोप जर बघितलं एकदम लुसलुशीत आहे आणि माझ्या मते यावर्षी खूप संघर्षमय वातावरण असतं. हे कांदा बियाणं टाकण्यापूर्वी मला कृषी अमृत खताविषयी सांगितलं. त्याच्या विश्वासावर विश्वास ठेवून आम्ही त्या कृषी अमृत या खताचा कांदा बियाणं टाकण्याआधी वापर केला होता. सगळे वाफे जर पाहिले सगळे एकसारखे काळुखी चांगली. विश्वासाने सांगतो 100% त्याचा फायदा होतो आणि झालाय मला स्वतःला. तुम्ही माझ्या रोपाची कंडिशन बघू शकता, त्यांची मुळ्यांची संख्या बघू शकता. बरोबर. एकदम असं उत्तम अशा कंडिशनमध्ये माझं रोप असून सततच्या पावसाचा सुद्धा परिणाम हा नगण्य जाणवतो. स्वतः जाधव सरांना फोन करून सांगितलं की सर मला आता जी रोपाची जी पुनर्लागवड करायची आहे त्यासाठी मला एक साधारणतः 60 ते 70 गोण्यांची माझी ऑर्डर असू द्या. ही रोपवाटिका पूर्ण खाली केल्यानंतर पुन्हा जरी याच्यात परत कांदा बियाणं टाकलं तरी मला असा विश्वास आलाय की येणारं पुढचं जे माझं उन्हाळ कांद्याचं बी असणार आहे ते सुद्धा मी याच वाफ्यांमध्ये कृषी अमृतचा वापर केला असल्यामुळं मी बिंदासपणे टाकू शकतो. माझी शेतकऱ्यांना एक कळकळीची विनंती आहे की मी कुठेतरी एका लेक्चरमध्ये ऐकलं होतं शेती संबंधित की शेती आणि माती ही आपली नसून ही जीवाणूजन्य आणि ज्याला आपण म्हणतो निसर्गाची आहे. तर मातीमध्ये जर विचार केला तर खूप सारे जीवाणू असतात, ते कदाचित आपल्याला दिसत पण नाही, माहीत पण नाही होत. आणि आपण नेमका रासायनिक खतांचा वापर किंवा अतिवापर यामुळं आपल्याला आवश्यक असणारे सुद्धा जीवाणू कदाचित आपण त्यांची वाढ थांबवतो किंवा मारतो आपण त्यांना. परंतु या खतामुळे जे आपल्याला गरजेचे आहे त्या जीवाणूंची संख्या वाढून जमीन भुसभुशीत होऊन रोपांची संख्या एकसारखी होऊन पिकाला ते नक्कीच कोणतंही बदलतं वातावरण असो त्याला ते फायद्याचं असतं आणि 100% त्या पिकाला सक्षम करतं. धन्यवाद सर.